अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या परवा 27 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती आज देतोय. कारखान्याची सध्याची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर कारखान्याची एकूण कर्ज व देणी त्यांनी अहवालात दर्शवल्याप्रमाणे 315 कोटी रुपयाचे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त साखर स्टोअर्स माल हा 144 कोटी रुपयाचा आहे. त्यामुळे आत्ताच कारखाना 170 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिन मध्ये आहे. त्याशिवाय यांचा आता ह्यांनी जो हाती घेतलेला सहवीज निर्मितीचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी ही 124 कोटी रुपये बाहेरच्या वित्तीय जिल्ह्यामध्ये विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून हे कर्ज रूपाने उभा करणार आहेत. हे जर झालं तर आणि त्याचबरोबर परवाच कारखान्यानं 176 कोटी रुपयाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार्यता विकास निगम म्हणजे NCDC यांच्याकडे सादर केलेला आहे. तोही मंजूर केलेल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात या वर्षीच्या केलेला आहे. म्हणजे ते जर उचललं तर एकूण 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिन मध्ये हा कारखाना जाणार आहे. आणि एवढं मोठं प्रचंड शॉर्ट मार्जिन झाल्यानंतर त्या कारखान्याची काय आर्थिक व्यवस्था होईल किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी या कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींनी काय उपाययोजना केल्या याबद्दल कुठेही यांनी काही माहिती सभासदांना दिलेली नाही, होऊ दिलेली नाही, यांना द्यायची नाही आहे. त्यामुळं हा एवढ्या मोठ्या प्रचंड कर्जात हा साखर कारखाना या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या नियोजनामुळे जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा, यांचा अत्यंत महत्वाकांक्षी असलेला जो सहवीज निर्मितीचा प्रकल्प आहे तो सहवीज निर्मितीचा प्रकल्प आता हाती घेणार आहेत. या प्रकल्पाला कुठल्याही सभासदाचा विरोध असायचं कारण नाही. आमच्या आघाडीनेही या प्रकल्पाला कधी विरोध केलेला नाही. परंतु या प्रकल्पाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे याच्यातून जे आता तुम्ही अहवालात माहिती दिली आहे की 18.5 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, त्याच्यातली 6 मेगावॅट वीज आम्ही कारखान्याला वापरणार आहे. 12.5 मेगावॅट वीज प्रति युनिट 4.75 रुपये दराने तुम्ही शासनाला विकणार आहे अशा पद्धतीने नमूद केलंय. पण एकूण ह्या प्रकल्पाला तुम्ही खर्च करणार आहे किती? आज जरी 149 कोटी 90 लाख रुपयाचा हा प्रकल्प असला तरी सुद्धा हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाची कॉस्ट साधारण 160-165 कोटी रुपयेपर्यंत जायची शक्यता आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प मंजूर करताना साखर आयुक्तालयानं आपल्या या कारखान्याच्या प्रशासनाला 31 मार्च 2025 ही मुदत घातलेली आहे. आता फक्त 6 महिने यासाठी राहिलेले आहेत आणि या 6 महिन्यात जर हा प्रकल्प नाही पुरा झाला, जर अर्धा राहिला तर त्याच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? या प्रकल्पावर जी गुंतवणूक होणार आहे त्याच्यातून तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत, त्याचं व्याज तुम्ही किती भरणार आहे, मुद्दल किती भरणार आहे आणि प्रत्यक्ष सभासदांना याचा किती फायदा होणार आहे हे कुठेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. अहवालात फक्त मोगमात आकडेवारी घातलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाचं भूमिपूजन करताना दडून मारून का करता हो तुम्ही? एवढा मोठा तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प जर आहे तर तुम्ही पेपरला जाहिरात देऊन सगळ्या सभासदांच्या साक्षीने त्याचं भूमिपूजन का केलं नाही? आणि भूमिपूजन केल्यानंतर 22 दिवसानं तुम्ही पेपरला त्याची बातमी देताय. ही कुठली पद्धत काम करायची? हा आमचा सवाल आहे. त्यामुळे ह्यांच्या एकूणच हेतूबद्दल सगळ्या सभासदांच्या मध्ये साशंकता आहे. त्याचं स्पष्टीकरण यांनी करणं गरजेचं आहे.